मोर्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा बहुप्रतीक्षित निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे। मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही गडबड होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। मोर्शी नगर परिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे। या निकालासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी हॉलमध्ये 12 टेबलवर 4 फेरीत मतमोजणी करण्याची व्यवस्था केली आहे। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मधील ऑब्जेक्शन असलेली ईव्हीएम मशीन सर्वात शेवटी मोजण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या बंदोबस्तामध्ये एक राज्य राखीव पोलीस बल, 10 पोलीस अंमलदार, 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 1 PSI यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 2 डिसेंबर पासून ते 21 डिसेंबर पर्यंत स्ट्रॉंग रूम पोलीस विभागाच्या ताब्यात असून चोख सुरक्षेसह सतत निगराणी ठेवण्यात आली होती। मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पूर्णतः सतर्क आहे। नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकालाचा तो अंतिम क्षण आता जवळ आलेला आहे आणि माझ्या मागे आपण मोर्शी नगर परिषदच्या ईव्हीएम मशीनची स्ट्रॉंग रूम आपण पाहू शकता। त्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेकरता राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी व मोर्शी पोलीस स्टेशनचे 10 अंमलदार तथा 2 वरिष्ठ अधिकारी, एक PSI हे निगराणी ठेवून आपल्या या स्ट्रॉंग रूमवर आहे। तसा पोलिसांनी चोख प्रशासनाने सांगितल्यानुसार चोख बंदोबस्त इथे कायम ठेवलेला आहे। उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या व्यवस्थापनाकरता सुद्धा इथून 100 मीटर दूर अंतरावर लोकांना उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे। फक्त उमेदवार व उमेदवाराचे प्रतिनिधी हे मतमोजणी हॉलमध्ये येतील। तसा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त इथे कायम ठेवलेला आहे आणि गेल्या 2 तारखेपासून ते आज 20 तारखेपर्यंत हे जे ईव्हीएम मशीन होते हे पोलीस प्रशासनाच्या ताब्यात सुरक्षित मोर्शी नगर परिषदच्या या निवडणुकीच्या तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय हॉलमध्ये पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्तामध्ये त्या ईव्हीएम मशीनवर निगराणी ठेवून होते। कॅमेरामन उमेश आवारेसह मी श्रीकांत शिंदकर, सिटी न्यूज मोर्शी। 21 डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या या निकालाकडे संपूर्ण मोर्शी शहराचे लक्ष लागले आहे। कोणाच्या गळ्यात सत्तेचा हार पडणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल। निवडणूक निकालाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी आमच्या सोबत जुळत रहा।